तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली 3 धोरणं जी आजही आधुनिक राज्यकारभारात वापरली जातात. चला समजून घेऊ. 1. आसामीवर आधारित महसूल व्यवस्था म्हणजेच रेव्हेन्यू सिस्टीम. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांवर अन्याय करणारी जुनी जमीन महसूल पद्धत बदलून शेतीच्या उत्पन्नावर आधारित कर पद्धती लागू केली. त्यांनी शेतीची मोजणी करून प्रत्यक्ष उत्पादनाच्या काही भागाचा कर निश्चित केला. शेतीसाठी संरक्षण आणि मदत हेही धोरणाचा भाग होतं. आजही आधुनिक भारतातही शेत जमिनीचं सर्वेक्षण, उत्पादनानुसार कर सवलती आणि शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना याच तत्वांवर आधारित आहेत. 2. सुसंघटित गुप्तचर यंत्रणा इंटेलिजन्स नेटवर्क. शिवाजी महाराजांनी प्रत्येक भागात मजबूत गुप्तहेर नेमले, जे शत्रूच्या हालचाली, आंतरिक बंड आणि प्रशासनातील त्रुटी याची माहिती देत. ते नेहमी वेळेवर अचूक निर्णय घेऊ शकत, यामागे ही व्यवस्था होती. आजही IB, राज्य गुप्तचर विभाग यासारख्या संस्था हेच कार्य करतात, देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी. 3. लोकहितवादी प्रशासन वेलफेअर ओरिएंटेड गव्हर्नन्स. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार जनतेच्या कल्याणासाठी केंद्रित होता. त्यांनी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कठोर नियम केले. प्रत्येक गावात तलाठी, पटेल, देशमुख यांची योग्य जबाबदारी ठरवली. धर्मनिरपेक्ष धोरण, महिलांचा सन्मान आणि अत्याचार विरोधी नियम हे त्यांच्या धोरणाचे महत्त्वाचे भाग होते. आजही भारतीय प्रशासन पंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत लोकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीने नाही, तर प्रशासन, विचार आणि धोरणांनीही एक आदर्श राज्य उभं केलं, ज्याच्या पायावर आजचा आधुनिक भारत उभा आहे.